Hello, hello. This is the my artifact episode number 2160. आजची तारीख आहे 25 जानेवारी 2021. वाजले आता संध्याकाळचे ऑलमोस्ट 6:45 झालाय. आज ओके, लास्ट टाइम मी आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड केला होता. तो केला होता 22 जानेवारीला केला होता. आजची 25 जानेवारी आहे. सो ऑलमोस्ट लाईक 3 दिवसाचा आर्टिफॅक्ट एपिसोड, म्हणजे 24-25 सॉरी 2 दिवसाचा आर्टिफॅक्ट एपिसोड आपल्याला रेकॉर्ड करायचा. म्हणजे ऍक्च्युली 23-24 आणि आजचा म्हणजे 25 असे 3 आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करायचे आहे. वेल, फर्स्ट ऑफ ऑल पहिले मी स्वेटर घालतो. आय एम नॉट सो फील सो गुड, सो यस. Okay. Right now I just feel so cold from inside. Yeah. And खूप थंडी लागून राहिली. दुसरी गोष्ट अशी आहे की गेले 3 दिवस झाले मी प्रॉपर रनिंग केली नाही. येस, म्हणजे 22 तारखेपासून समजून घे. 22, 23, 24, आजची 25, म्हणजे ऑलमोस्ट 4 दिवस होऊन राहिले आहे. प्रॉपरली धावलो वगैरे नाही. काय म्हणजे असं काय झालं वगैरे जे की तू एवढा असं तुझा टाईट रुटीन आहे तो एकदम मिसप्लेस केला. आणि वेल, there is things happens and that thing called विशालची शादी, विशालचं लग्न. ओके. अँड इट्स लाईक खूप साऱ्या अशा काही गोष्टी होत्या. म्हणजे मित्राचं लग्न जरी म्हणलं तर आपल्यापाशी नाही का एक अजीबशी एक एक्साइटमेंट तयार होते. येस, फॅमिलीमध्ये वगैरे एवढी फारशी एक्साइटमेंट वगैरे म्हणजे राहते म्हणा, बट कसं की आपण म्हणजे एवढी एक्साइटमेंट नाही राहते. ट्रस्ट मी. म्हणजे मी असं एक्सपिरियन्स केलं आहे की माझ्या ताईच्या लग्नाच्या वेळेस मी एक्साइटमेंट होतो, बट इतका फारसा नाही जेवढा बापरे जेवढा मी विशालच्या लग्नासाठी एक्साइटमेंट आहोत. या सो इट्स अ रिअली डिफिकल्ट, म्हणजे समथिंग रिअली डिफरंट सिच्युएशन. या म्हणजे असं वन मॅनच्या लग्नाला असं मी फारसं काही एक्सपिरियन्स नाही केलं, बट विशालच्या लग्नामध्ये या. अँड वाय इज दॅट थिंग की इज काइंड ऑफ लाईक विशालचं लग्न इज म्हणजे विशाल कसं नेहमीपासून आपल्या सोबत होता. ही नोज एव्हरीथिंग, म्हणजे आय नोज एव्हरीथिंग अबाउट हिम वगैरे. अँड त्याच्यासोबत लग्न करून राहिला विशाल, म्हणजे श्रुतिका, ती पण एक प्रकारे एक पार्ट ऑफ द ग्रुप होती. तिला पण मी करीब 7 वर्षापासून ओळखतोय. सो मेनी थिंग्स. ओके, इट्स नॉट जस्ट अ सिंगल थिंग. ओके, तर त्यामुळे खूप साऱ्या इमोशन्स, भावना वगैरे अटॅच होत्या या सिनारिओ सोबत. ओके, हे सिच्युएशन सोबत. सो वॉट यार, जो लास्ट टाइम मी आर्टिफॅक्ट फोटो रेकॉर्ड केला होता तो
22 तारखेला. तर 23 तारखेपासून सांगतो मी 23 ला काय झालं, देन मग 24, देन 25. ओके, तर 23 तारीख. ओके, सो 23 जानेवारी 2021 ला एक्झॅक्टली काय होतं, 23 तारखेला होती याची हळद. ओके, 22 ला मेहंदी होती, 23 ला हळद होती. ओके, 23 ला माझ्यासोबत काय झालं. ओके, 23 ला मी सकाळी उठलो. ओके, सकाळी उठलो आणि त्यानंतर फ्रेश वगैरे झालो. ऍक्च्युली मी काही दिवस काढूनच ठेवले होते, म्हणजे 22 तारखेपासून काढूनच ठेवले होते की या दिवशीपासून याला विषयाला कॉल करायचा आणि काम करायचं बा. ओके, तर मी त्या दिवशीपासून म्हणजे 22 तारखेपासूनच त्याच्या घरीच होतो वगैरे. घरीच होतो म्हणजे जे कामाला जात होतो वगैरे, म्हणजे थोडंसं काम वगैरे करणं वगैरे. म्हणजे आपलं काम न करता, म्हणजे आपलं काम म्हणजे आपण जे काम करतो ना, म्हणजे आपलं आपलं काम सोडून दुसऱ्यांचं काम करणं, म्हणजे दुसऱ्या म्हणजे मित्राचं काम करणं. बिकॉज राईट नाव त्याचं लग्न आहे त्यामुळे. तर हे मी 22 तारखेला सुरू केलं होतं आणि 23 तारखेला म्हणजे हळद. तर इट वॉज सो मेनी थिंग्स. तर मी सकाळी उठलो आणि त्यानंतर मी विशालकडे गेलो. ओके, तिथे गेल्यानंतर असे खूप सारे काम पडून होते. वन थिंग, विशालने जिथून लग्न केलंय ते त्याचं घर नाही, ते एक अपार्टमेंट त्यांनी रेंट केलं महिनाभरासाठी आणि तिथून त्यांनी लग्न केलंय. ओके, आता तू म्हणते विशाल जिथे राहत होता तिथं का नाही, म्हणजे त्याच्या मामाच्या घरून का नाही. तर वेल, मामाचं आणि त्याचं समथिंग काही ना काहीतरी प्रॉब्लेम झाला त्यामुळे whatever. But Vishal is kind of like I had enough to तो पैसे कमवतो आणि त्यानंतर तो अशा असे अपार्टमेंट मध्ये या साऱ्या गोष्टी सस्टेन करू शकतो. ही विल बी ओके. आता कसं आहे की विशालकडे म्हणजे त्याची अशी कोणती फॅमिली नाही. ओके, जशी माझ्या घरी कशी सगळे फॅमिली आहे, आत्या मामा ताई दादा काका काकू वगैरे. ओके, म्हणजे समथिंग काही ना काही झालं सगळेजण धावून येतील, सगळेजण काम करतील, म्हणजे काही कार्यक्रम वगैरे असला तर मनातून काम करतात. म्हणजे मी एक्सपिरियन्स केला या माझ्या ताईच्या लग्नामध्ये. असं काही अशी कोणती म्हणजे लग्नामध्ये कामं असतात आय नो या, बट कशा आहे की ताईच्या लग्नामध्ये मी कामं केली, बट एवढे कसे खूप असे मोठे मोठे कामं नाही केले या. म्हणजे काम म्हणजे जस्ट लाईक दॅट की पूजेचं भांडे आण किंवा हे आण ते आण वगैरे वगैरे. पण विशालच्या लग्नामध्ये साडी डेकोरेट करणं, ओके, दुल्हे राजाचे कपडे डिझाईन करणं, त्यानंतर डेकोरेशन बघणं. ओके, इवन आम्ही काही डान्स पण सेटअप केला होता तर त्याचं पण कोरिओग्राफ करणं. ओके, सो इट्स अ काइंड ऑफ लाईक अ रिअली बिग थिंग. ओके, आणि काइंड ऑफ क्रिएटिव्ह थिंग ऑल्सो. सो त्यामुळे कसं आहे की थोडासा हे होता, बट इट वॉज रिअली गुड. तर विशालच्या घरी असे कोणी व्यक्ती नाही आहे या, म्हणजे आहे म्हणा असं म्हणता नाहीये, पण असे कोणते असे इंथुझियास्टिक लोक नाही. आता काहून असं म्हणजे त्याच्या घरी आहे पण असं नसल्यासारखे काहून असे करतात. वेल, त्यांच्याकडे अमोल भाऊ आहे. ओके, त्यानंतर राजू भाऊ आहे आणि अमोल भाऊ राजू भाऊ हे दोन स्ट्रॉंग मेल आहे. त्याच्यानंतर ताई आहे ज्योती ताई वगैरे, बट दो आर काइंड ऑफ फिमेल. तर फिमेल वर आपण तेवढी रिस्पॉन्सिबिलिटी नाही देऊ, बट दोन जरी मेल जे खूप मोठे आहे तर आपण त्यांना असं म्हणू की त्यांच्यावर एक्सपेक्ट करतो की हे रिस्पॉन्सिबिलिटी तुम्ही हँडल करायला पाहिजे. ओके, तर मग व्हाय दे आर फेलिंग यस, म्हणजे मग आपण का मदत केली जर ते आहे असताना आपण काय. ओके, वन थिंग इज दॅट की जेव्हा होल फॅमिलीमध्ये, ओके, पूर्ण फॅमिलीमध्ये काका काकू मामा मामी ताई दादा वगैरे या साऱ्या गोष्टीमधून समज जर एकच व्यक्ती आहे जो खूप जास्त सक्सेसफुल झाला आहे, तर काय होतात की त्या व्यक्तीकडे पाहण्याचा दृष्टिकोन असतो ना अदर लोकांचा फॅमिलीमध्ये, तो एक प्रकारे असा असतो तिखट किंवा एक प्रकारे जळक्या स्वभावाचा असतो की हा चलो हे बंदा तो जॉब पे लग गया, याला आता चांगले पैसे भेटत आहे वगैरे वगैरे, आता याला कशाची मदत लागते, कशाला मदत हवी आहे आपली वगैरे वगैरे. समहो एक प्रकारे अनसर्टनिटी तयार होऊन जाते. म्हणजे की
एक प्रकार जेलेसी काइंड ऑफ लाइक दैट। हाँ, अब तो तू जॉब पे है ना, तेरे को 50,000 रुपये मिल रहे हैं ना पर महीने, तो तेरे को मदद की क्या जरूरत आहे? सो इट्स काइंड ऑफ लाईक दॅट जेलसी. तर हीच जेलसी मला एक्सपिरियन्स करायला भेटली विशालच्या फॅमिलीमध्ये. ओके, सो या बट म्हणजे खारट तिखट वगैरे प्रत्येक फॅमिलीमध्येच असतातच वगैरे. या मी माझ्या आरटी बॅग एपिसोड मध्ये मी यशलची फॅमिली का डिस्कस करून राहिलाय? वेल, मी डिस्कस नाही करत आहे. या इट्स नॉट, या विशालच्या फॅमिली बद्दल पण नाही, असं नाही बा. या फॅमिली किंवा फॅमिली सिच्युएशन्स किंवा हे असतात ना, हे लाईफ मध्ये खूप प्रेस्टिजियस किंवा खूप जास्त इम्पॉर्टंट फॅक्टर असतो. ओके, आणि लोक याला खूप जास्त चिटकून असतात. ओके, अनइंटेन्शनली घ्या किंवा इंटेन्शनली घ्या, एक प्रकारे फॅमिली हे तुमच्या लाईफ मध्ये मॅटर करते. ओके, तर तेव्हा तुम्ही या लाईफ बद्दल, या फॅमिली सिच्युएशन बद्दल एक्सपिरियन्स घेणं इम्पॉर्टंट आहे. ओके, मी कधी माझ्या आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये मी माझ्या फॅमिली बद्दल किंवा माझ्या या फॅमिली बद्दल मी कधी असं फारसं एक्सप्लेन करत नाही. व्हाय? कारण आय जस्ट बी रिअली म्हणजे असं होते की मी कसंच माझ्या स्वतःच्या फॅमिलीची बुराई करू बा आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये, यामुळे निगेटिव्हिटी तयार होत आहे. ओके, त्यामुळे मी नाही करत. बट आपण दुसऱ्यांच्या फॅमिलीमध्ये डिस्कस करू शकतो. व्हाय? कारण आपण त्याला एक एक्सपिरियन्स प्रमाणे घेऊ. समाव जर अशा प्रकारे सिच्युएशन आपल्या समोर आली तर आपण तेव्हा कशाप्रमाणे आपण हँडल करू, कशाप्रमाणे थिंग्स आपण सस्टेन करू, म्हणजे कशा. सो इट्स लाईक दॅट. ओके, म्हणजे याच्यामध्ये असं नाही आहे की दुसऱ्यामधले किडे शोधणं. नो नो, इट्स लाईक दॅट की जेव्हा अशा प्रकारे सिच्युएशन येईल तेव्हा आपण कशाप्रमाणे सस्टेन केला पाहिजे आणि आपण आपली थिंकिंग कशाप्रमाणे वाढवली पाहिजे, हा उद्देश आहे याच्या मागे सांगण्याचा. ओके, सो हा अमोल, राजभाऊ, ओके, हे तर आहे. त्यानंतर विशालपाशी असं नाही की विशालपाशी खूप जास्त फॅमिली मेंबर नाही आहे. इट वॉज लाईक अ रिअली बिग फॅमिली. येस, म्हणजे विशालचे मामा आहे, दे आर अ काइंड ऑफ लाईक अ 5 स्टार हॉटेलचे मॅनेजर आहे. ओके, बट कसं आहे की त्यांना पण एक प्रकारे ते पण खूप जास्त पैसे कमवतात बरं. बट कसं आहे की त्यांना नेहमी वाटायचं की आपल्या जे फॅमिली रिलेटिव्ह आहे, जे त्यांची पूर्ण जे जनरेशन आहे ते सगळे कम एज्युकेटेड किंवा कमी शिकलेले किंवा कमी पैसा कमवलेले लोक आहेत. ओके, त्याच्यापैकीच एक मुलगा जो एवढा शिकला आणि याला जॉब लागली आणि आता एवढा जास्त कमवून राहिला, तर अनफॉर्च्युनेटली त्या लोकांना पण लिटल बिट ऑफ अनइझी वाटते की हा कसा काय समोर येऊन राहिलाय. ओके, म्हणजे जे एज्युकेटेड लोक आहेत त्यांना पण समहाऊ सम जेलसी काइंड ऑफ लाईक अ फिलिंग आली. तर याचाच मेन रिझन म्हणून समथिंग असं काहीतरी म्हणून असं प्रमाण झालंय की त्याचे मामा पण लग्नाला आले म्हणा, बट हळद किंवा जे घरचे जे प्रोग्राम असतात ना तिथे नाही आले, जे की वर्धेला असून सुद्धा पण. ओके, म्हणजे ते राहतात भुसावळला, ते वर्धेला येऊ शकत होते असं नाही, बट ते ओनली स्पेसिफिक आले फक्त लग्नासाठी आणि पाहुण्यासारखे आले आणि पाहुण्यासारखे चालले गेले. आणि त्यांनी विषयाबद्दल असं हालचाल वगैरे किंवा असं अदर दॅन दॅट लग्नानंतर असे कोणत्याच ऍक्टिव्हिटीमध्ये सहभाग घेतला नाही, जे की त्याचं इम्पॉर्टन्स होतं म्हणा. म्हणजे ऍटलिस्ट मामा जरी म्हणलं ना तरी खूप मोठा स्टँड असतो. यस, मामा या आणि पूर्ण लहानपणापासून त्यांनी मोठं केलंय. येस, आणि असं नाही की विशालने त्यांना असं रिस्पॉन्स नाही दिला किंवा त्यांना आदर नाही दिला, रिस्पेक्ट नाही दिली. नो नो नो, इट वॉज लाईक त्यांनी आदर दिला, रिस्पेक्ट दिली, खूप साऱ्या गोष्टी केल्या वगैरे वगैरे. पण अशा असतात ना छोट्या छोट्या गोष्टी फॅमिलीमध्ये ज्या काही लोकांना काही माहीत नसतात आणि समथिंग काही ना काहीतरी वाईट होऊन जाते आणि अशाप्रमाणे तर असंच काहीतरी झालंय वगैरे. आय एम नॉट रिअली शुअर व्हॉट इज एक्झॅक्टली हॅपन्ड, बट मला एवढं माहित आहे की त्याच्या मामाजी लग्नाव्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याच कार्यक्रमामध्ये सहभागी नव्हतात, जे की त्यांना सहभागी व्हायला पाहिजे आणि खूप पुढे पुढे करायला पाहिजे. कारण ऍटलिस्ट मामा असे होते की ते लहानपणीपासून विशालच्या सोबत नाही, म्हणजे एक प्रकारे गार्डियन नाही म्हणतायत, बट इट्स काइंड ऑफ लाईक अ बिगर पर्सन. ओके, बट व्हॉट एव्हर, लोक केव्हा चेंज होतात का नाही, समथिंग डिपेंड ऑन देअर माइंड. सो
आय डोंट नो. ओके. तर इम्पॉर्टंट थिंग इज दॅट की जर फॅमिली मेंबर जेव्हा असे प्रमाणे साथ सोडून देतात तर तेव्हा येतात मित्र. ओके. आणि ऑफकोर्स डेफिनेटली जेव्हा मित्र असतात ते लाईफ लॉंग सोबत असतात आणि मित्रच असतात जे अच्छे वक्तने बुरे वक्तने नेहमी सोबत असतात. असं याचा अर्थ असा मिनिंग नाही आहे की मित्र शिवा देत नाही. अरे बाबू मित्र एवढे शिवा देतात की बहुत जास्त आहे. मित्रांची डेफिनेशन सांगायचं म्हणलं ना तर हे काफी म्हणजे शब्दच नाही. या म्हणजे फॅमिलीमध्ये कसं आहे की प्रत्येक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसोबत एखाद्या रिलेशन थ्रू बांधला जातो, बट फ्रेंड्स मध्ये असं नसतात. ओके. कोणत्या बांधला जात नाही. हा व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसोबत सांगतो, तो म्हणत आहे की हा माझा फ्रेंड आहे. ते एक फ्रेंडशिपचे असं एक नातं असते जे बांधून तर नसते, हे एक प्रकारे एक सुटलेली गाठ असते, बट त्यांच्यामध्ये नेहमी अट्रॅक्शन राहते. जसं लाईक नॉर्थ पोल आणि साऊथ पोलचे जे मॅग्नेट्स असतात ना, नेहमी अट्रॅक्टेड राहतात. ओके. गाठ बांधण्यासाठी. सो इट इज दॅट थिंग. सो जर मी असं म्हणतो की जस्ट लाईक मी विशालला 11-14 वर्षापासून ओळखतोय. ओके. आणि जर मी त्याच्या लग्नाला जात नाही तसं फारसं काही चेंज होत नाही आणि अशी माझी काही व्हॅल्यू का कमी किंवा जास्त पण काहीच होणार नाही. या कारण मी एक फ्रेंड्स आहे आणि मी एक फ्रेंडच राहणार आहे, असा काही खूप मोठा वगैरे राहणार नाही आहे. हा बट जर मी विशालचा मामा आहे. ओके. आणि मी जर लग्नाला जात नाही तर दॅट इज अ रिली बिग डील. या कारण कसं आहे की मी एक मामा आहे, समहाऊ एक रिलेशननी बांधून गेलो आहे अगोदर पासून. तर त्यासाठी नाही का एक कळलं ना what I'm trying to say is that. Okay. Yeah. सो विशाल केम अप टू अस. ओके. की या बा तुम्ही आणि मदत करा बा. आणि ऑब्व्हियसली एक फ्रेंडशिप आणि काही ना काहीतरी रिस्पॉन्सिबिलिटी असते की चलो आपण काही ना काहीतरी आपण करू बा. आणि ऑब्व्हियसली वी आर ऑल्सो रिली एक्सायटेड अबाउट हिज वेडिंग ऑल्सो. सो येस. तर मी सकाळपासून गेलो. ओके. आणि न हिचकता वगैरे सगळे कामं केले. ओके. अपार्टमेंट साफ करणं, काय ते अपार्टमेंटचं पार्किंग आहे ना ते साफ करणं, त्यानंतर जाळ्या काढणं वगैरे वगैरे. कारण कसं आहे की तिथेच कार्यक्रम होणार होता. ओके. तर ऑब्व्हियसली जे पार्किंग एवढा गंदा दिसून राहिला होता त्याला थोडं साफ केलं. ओके. जाळ्या काढल्या. त्यानंतर त्याचं जो अपार्टमेंट होतं ते 3ऱ्या मजल्यावर होतं, जे की खूप हायटेड होतं विदाऊट एलिव्हेटर. तर ऑब्व्हियसली सगळं सामान वरून खाली आणि खालून वरतं आणि इट्स काइंड ऑफ लाईक अ लिटल बिट ऑफ स्कॅरी. तर त्यामुळे हे काम पण मीच घेतलं आणि सगळं सामान वगैरे खाली आणलं. म्हणजे म्हणजे किती स्वयंपाकाचं सामान नसतात ना, तर गॅस, ओटा, त्यानंतर सिलेंडर, त्यानंतर किराण्याचे सामान म्हणजे तांदूळ, गेहू. ओके. म्हणजे पीठ, तांदूळ, मग छोटे मोठे सामान वगैरे लागतातच ते खाली आणणं वगैरे. ओके. इवन 2 ड्राम भरून ठेवले. ओके. हे सगळे काम झालं. मग त्यानंतर काय झालं होतं की हळद इथे होती. ओके. आता त्या दिवशीचा प्रॉब्लेम असा आहे, म्हणजे त्या दिवशीचा एक क्विक मेमो देतो. 23 तारखेला 23 तारखेला हळद आहे ना, ती फक्त श्रुतिकाकडली हळद होती, विशालकडली हळद नव्हती. ओके. बट विशालकडे डीजे होता. ओके. म्हणजे कसं आहे की ऍट द सेम टाइम श्रुतिकाकडे पण डीजे होता आणि विशालकडे पण डीजे होता. बट श्रुतिकाकडे डीजे प्लस हळद होती, विशालकडे फक्त डीजे होता, हळद नव्हती. आता व्हाय? बिकॉज ऑफ दॅट की विशालने ठरवलं होतं की जर एकाच टायमाला राहील तर काइंड ऑफ कॉम्प्लिकेटेड राहील. आणि कसं आहे की विशालच्या घरी जे बाया आहे ते काफी ट्रॅडिशनली आहे, खूप रिलिजियस आहे. त्यांना असं वाटलं की 23 तारखेची जी रात्र आहे, सॉरी म्हणजे रात्री 12 वाजता वगैरे, तर इट्स नॉट द परफेक्ट टाइम फॉर म्हणजे हळद लावण्यासाठी. तर त्यांच्या यशोमध्ये त्यांना लग्नाच्या दिवशी म्हणजे 24 तारखेला हळद लावण्यात आली. ओके. तर 23 तारखेला श्रुतिकाकडे हळद होती, तो विशालकडे काय करत होता? ऑब्व्हियसली विशाल इज काइंड ऑफ लाईक अ रिली क्लोज टू अस. सो यस. आणि व्हाय आम्ही विशालकडे खाऊन गेलो होतो इन्स्टेड ऑफ श्रुतिका? श्रुतिकाकडे पण गेलो होतो म्हणा. या बट मी नाही गेलो फारसा. वैभव आणि बादल, प्रशिक हे 3 जण गेले होते. मी आणि पिंटी आम्ही युजली विशाल सोबतच होतो. ओके. म्हणजे कसं आहे की 2 जण इथे आणि 3 जण तिथे असायला पाहिजे ना त्या हिशोबाने. ओके.
तर त्यानंतर दुपारी 12 वाजेपर्यंत ते झाडपूस वगैरे सगळं सामान खाली आणलं. ओके. त्यानंतर मी घरी आलो, फ्रेश झालो, अंघोळ वगैरे केली. ओके. आणि त्यानंतर मग मी संध्याकाळी किती 3 वाजता वगैरे, सॉरी 3 वाजता विशालकडे गेलो. ओके. काही जण ऑलरेडी तिथे नव्हते, श्रुतिकाकडे गेले होते, कारण श्रुतिकाकडे थोडंसं काम होतं. मला माहिती आहे ते काय झालं, कारण श्रुतिकाकडे मी डायरेक्ट डीजेच्या दिवशीच गेलो, म्हणजे डीजे संध्याकाळी, सकाळी तर गेलोच नाही. येस, कारण मी इकडे विशालकडेच पाहत होतो. बट बादल, वैभव वगैरे तिकडे होता. मग विशालकडे थोडस ते बांगड्याचा कार्यक्रम वगैरे झाला. ओके. आणि मग त्यानंतर मग चेंज वगैरे केला, आणि त्यानंतर मग आपलं हळद सुरू झाली, डीजे वगैरे. ओके. डीजे वर नाचताना नाही का, मी एकदा एक्सपिरियन्स केलाय की का लोक डीजे मध्ये इतक्या जास्त गोष्ट करतात, एवढे लोक नाचतात, वाय. ओके. मला कधी याचा आन्सर प्रॉपरली भेटला नाही. जोपर्यंत आपण त्या गोष्टीला एक्सपिरियन्स करत नाही, तोपर्यंत आपल्याला त्या गोष्टीचा प्रॉपर आन्सर भेटत नाही. व्हॉट इज दॅट? डीजे मध्ये नाचणं म्हणजे जस्ट लाईक, मी असं पहिले असा विचार करत नव्हतो, बट सम हाऊ सम सर्टन पोझिशन मध्ये मी असा विचार करतो कधी कधी. फर्स्ट थिंग मला फारसा नाचता येत नाही. ओके. या आय एम टेलिंग यू वाय. कारण या म्हणजे असं असं मी असं म्हणजे स्वतः लिमिटेशन नाही सांगत आहे. इट्स लाईक दॅट की या म्हणजे इज लाईक आपल्याला नाचणं येणं म्हणजे असं फारसं काढत नाही. या म्हणजे समजा 10 लोक नाचून राहिले आणि जर नाचत आहे, तर आपण फक्त जास्तीत जास्त हात वरत करणं किंवा असं बस एवढंच. ओके. असे खूप मोठे स्टेप्स वगैरे घेणं किंवा, आणि अशी फारशी मजा पण येत नव्हती डान्स करताना. ओके. या डान्स करणं असं नाही का आवडत नाही, आवडते. यस. समजा काही काही गाणी असतात जे बहुतच इंथुजियास्टिक असतात, ऐकल्यानंतर टाकी भरली होती त्यामुळे. हा. सो या डीजे मला असं फारसं म्हणजे असं आवडत नाही. बस डीजे मध्ये गाणे पाहणं म्हणजे कसं आहे की डीजे मध्ये नाचणं मला फारसं आवडत नाही. बट कसं आहे की डीजे मध्ये जे लोक असतात त्यांना बघणं मला खूप आवडते, दुरून, या जवळून नाही, दुरून. आणि बादलच्या भावामध्ये पण मी सेम तसंच केलं. ओके. वनमॅनच्या लग्नामध्ये पण सेम तसंच केला. ओके. विशालच्या लग्नामध्ये मी तसं करतो म्हणलं, बट अशी अशी आतून इच्छा झाली का आपण नाचावं. समहाऊ एक अजीबसा स्ट्रेस होतं किंवा एक प्रकारे आपुलकी होती. आय डोंट नो व्हॉट इज इट, बट मी नाचलो यार. या मग नाचता येत नव्हतं असं काही नाही की मी नाचायला गेलो खूप फाडून टाकला स्टेज. नो.
असं नाचता येत होतं म्हणजे असं हात वर करायचे, असं थोडासा कल्ला असं करायचं वगैरे, बस एवढंच वगैरे. ओके, बट दॅट फील्स समथिंग रिअली गुड. दॅट फील्स लाईक I'm part of the crowd. I'm part of kind of like a really close to this situation. What is happening right there? Okay, so I feel really good. Yeah, म्हणजे डान्स करताना मला खूप चांगलं पण वाटत होतं. येस, म्हणजे मी डान्स करून राहिलो, जस्ट असं फारसं नाही, बट हात वर करून राहिलो, जस्ट एन्जॉय करून राहिलो मोमेंट. इट इट फील्स रिअली गुड. ओके, या. आणि मित्र सोबत असताना तर त्याची मजा तर अजून जास्त दुगणी होऊन जाते. मग झालं काय, ओके, मग डान्स वगैरे केला आणि त्यानंतर मग संध्याकाळी काय झालं की मग 9-9:30 वाजता आम्ही गेलो श्रुतिकाकडे. ओके, कारण बेसिकली आता 1 घंटा अर्धा घंटा तिथे थांबव म्हणलं, तर ऑब्विसली आय वेंट टू श्रुतिका. मी आहे माझ्यासोबत सगळे पोट्टे वगैरे सगळेजण आम्ही श्रुतिकाकडे गेलो आणि तिथे पण डान्स केला. तिथे पण चांगला माहोल होता. हा, वन थिंग, श्रुतिकाकडे जे फॅमिलीज आहे ना, ती काइंड ऑफ लाईक रिली बिग अँड खूप मोठी फॅमिली आहे. जस्ट लाईक माझी जशी फॅमिली आहे ना, तशाप्रमाणे तिची फॅमिली आहे. ओके, आणि ऑब्विसली तिच्या घरी करणारे खूप सारे जण होते, पण मोस्टली लेडीज होत्या. ओके, म्हणजे सगळ्यात बहिणी होत्या, त्यानंतर कझिन्स होत्या, ताई होत्या, मावशी, मोठी आई वगैरे होती. जेंट्स मध्ये मला एवढं माहित आहे की फक्त किशोर भाऊ होते. किशोर भाऊ एक प्रकारे कझिन भाऊ लागतो, बट तेच एक मेल असे होते जे कामात थोडेसे तडतडीत होते. बाकी तर मला असे कोणी दिसले नाही, शायद मला नोटीस मध्ये आले नसेल वगैरे, बट त्यांच्याकडे होती फॅमिली म्हणजे या. बट वन थिंग इज दॅट की त्यांच्याकडे लोक, एक्साइटमेंट वाले लोक खूप होते. ओके, आणि असं नाही का काम पण करायला खूप सारे लोक होते, पण प्रॉब्लेम होता की ते काम सांगण्यासाठी जे मॅनेज करावं लागते ना, त्यासाठी कोणी असे लोक नव्हते. या, व्हॉट इज मॅनेज करणं, हे बा, काम करणं आणि काम मॅनेज करणं, देर आर द टू डिफरंट थिंग्स. वन थिंग, हे बा, आपल्याला पार्किंग मध्ये सेलिब्रेशन करायचं आहे, तर ऑब्विसली आपल्याला काय काय करावं लागेल. ऑब्विसली आपल्याला खालचा पार्किंग एरिया पूर्ण साफ करावा लागेल. ओके, पार्किंग मध्ये असलेल्या जेवढ्या काही गाड्या आहेत त्याला हटवावं लागेल. त्यानंतर पार्किंगच्या वरती जेवढे काही जाळ्या लागून आहे त्याला पण साफ करावं लागेल. ओके, आणि त्यानंतर मग तिथे साफ केल्यानंतर तिथे मॅटिंग टाकावं लागेल, पडदे टाकावं लागेल, त्यानंतर मग बेंच टाकावं लागेल, धामे लावावं लागेल, त्याच्यामध्ये भाजी म्हणजे जेवढं काही जे फूड आपण सर्व करणार आहे ते लावावं लागेल, साईडला डीजे, लाईट्स वगैरे या साऱ्या गोष्टीची अरेंजमेंट करावं लागते. ओके, ते सगळे अरेंजमेंट करतानासाठी काय असते की आपल्याला डोक्यामध्ये माइंड क्लिअर पाहिजे की मला हे करायचं आहे, ते करायचं आहे, ते करायचं आहे. या, म्हणजे आपण लाईट लावल्यावर जाळ्या नाही काढू शकत, ते आपल्याला अगोदरच करावं लागते. मॅटिंग टाकायच्या अगोदर खालचं झाडावं लागते, ते हे आपण मॅटिंग टाकलं तर नाही करू शकत. हे कसं, हे मॅनेजरचं डोकं असते किंवा एक मॅनेज करण्याच्या गोष्टी असते. आता कसं आहे की मी हे जे म्हणत आहे मॅनेज करणं, हे काय एवढा मोठा शब्द कुठून काय आला एक छोट्याशा कार्यक्रमामध्ये. वेल ऑब्विसली असं काही मॅनेज करणं हा शब्द जरी मोठा असला तरी या प्रत्येक गोष्टीमध्ये किंवा प्रत्येक सिच्युएशन मध्ये लागू होतो, जो की लोकांना माहित नसतो. ओके, आणि पण तर लोक ते तशाप्रमाणे गोष्टी करतात. आता काय आहे, कशाप्रमाणे आहे, विशालकडे होतो ना तेव्हा नाही का, विशालच होता असं सगळं मॅनेज करणारा. ओके, आणि त्यानंतर मग पिंटी पण होता. ओके, आणि मी पण होतो वगैरे. मी पण असं सांगत होतो कधी कधी ना, आपण हे काम करायचं, असं नाही मॅनेज करणं म्हणजे असं नाही का फक्त सांगणं असं वगैरे, नाही नाही, कधी कधी स्वतः काम पण करणं होते. श्रुतिकाकडे जे असं सांगण्यालायक जे व्यक्ती होता ना की आता हे करायचं आहे, आता ते करायचं आहे, असे कोणीच लोक नव्हते. देअर वेअर नथिंग. येस, म्हणजे ते अशा प्रमाणे काम करत होते ज्यांना जेव्हा गरज पडली तेव्हा. या, म्हणजे की आता स्टेज टाकायचा आहे आणि झाडाचा आहे तर आत्ता झाडीन वेळेवर, जे की आता स्टेज टाकून राहिला तेव्हा. हे गोष्टी तर अगोदर करावं लागते ना. तर म्हणजे एक प्रकारे या गोष्टीची कमतरता होती, बट स्टील तिथे लोक जास्त होते आणि एक्साइटमेंट वाले लोक होते, तर त्यामुळे एवढी अशी फारसा काही प्रॉब्लेम झाला नाही आणि त्यांचा प्रोग्राम थोडा चांगला होता. बट वन थिंग इज दॅट की श्रुतिकाचा जो घरचा कार्यक्रम होता ते काफी क्राऊड होता इथे आणि खूप सारे लोक होते नाचायला आणि खूप अट्रॅक्शन पण होतं. ऑब्विसली
खूप साऱ्या लेडीज होत्या आणि त्यामुळे अट्रॅक्शन तर राहतेच. येस. आणि तिथे नाचणारे पण खूप सारे लोक होते आणि दे फील रिअली हॅपी फॉर हर. सो या, ऑब्विसली आमचा मित्रांचा जो स्वॅग असतो तो समथिंग रिअली मोर दॅन दॅटच असतो. या म्हणजे फॅमिली सोबत नाचणं दॅट इज वन थिंग, मित्रांसोबत नाचणं दॅट इज अनदर थिंग. तिथे गेल्यानंतरच तो फील एक्सपिरियन्स करायला भेटला. म्हणजे तिथे गेलो आणि तिथे गेल्यानंतर जो म्हणजे आम्ही जशी एंट्री केली ना, आम्ही जसं नाचायला लागलो आणि ज्याप्रमाणे कल्ला आणि ज्याप्रमाणे जे गोंधळ उडला, तो इट्स समथिंग रिअली डिफरंट. या इट्स लाईक म्हणजे असं फील होतं की हा चलो पार्टी में अब जान आ गई है अशा प्रमाणे. सो आणि आम्ही तिथे खूप जबरदस्त नाचतो. इवन नाही का कसं आहे की जो जो त्यांचा कॅमेरा पर्सन आहे, जो त्यांचा कॅमेरा पर्सन आहे तो पण आम्हालाच फोकस करून राहिला होता, कारण त्यांना माहित आहे की हे जे आहे ना, हे फ्रेंड्स, हे बॉन्डिंग बिटवीन या लग्नाच्या मधातले हे दोन, हे लग्नाच्या मधातले हे व्यक्ती आहेत या, त्यामुळे यांचं खूप जास्त इम्पॉर्टन्स आहे. तर आणि हे फील होत होतं या एक प्रकारे त्या सिनारिओ मध्ये. म्हणजे असं असं पाहिल्यावर असं म्हणत होतं की हा जो ग्रुप आहे ना, हा विशाल किंवा श्रुतिकाचे फ्रेंड्स आहे. ओके. आणि आम्ही तशाप्रमाणे माहोल पण करून राहिलो होतो हळदीमध्ये. सो इट वॉज रिअली गुड. आणि ऑब्विसली आम्ही तिथे, मी तिथे काही नाचलो म्हणजे असं नाचलो वगैरे नाही, बट स्टील असं हात वरत करून पार्ट ऑफ द मोमेंट फील लाईक दॅट, तशाप्रमाणे मी इथे गोष्टी केल्या. इट वॉज गुड. या इट वॉज रिअली नाईस. त्याच्यानंतर काय झालं, त्याच्यानंतर डीजे बंद झाला. ओके. आम्ही डीजे बंद होईपर्यंत श्रुतिकाकडेच नाचलो. ओके. या आणि मग डीजे बंद झाल्यानंतर आम्ही विशालकडे गेलो. जेवण आम्ही विशालकडेच केलं. येस. कारण असं काही हे नाही जेवण कुठे करा काय करा, बट असं नाही करू शकत की अर्ध जेवण इकडे अर्ध जेवण इकडे. कुठे ना कुठेतरी आपल्याला एका ठिकाणी जेवण नाही करतो आणि एका ठिकाणी जेवण करायचं होतं, अशा प्रमाणे आम्ही चूज केलं विशालकडे. या तर विशालकडे आम्ही जेवण केलं. ओके. त्यानंतर कसं आहे की विशालकडे अशी फारशी हळद होती नाही, त्याला फक्त जस्ट 5 बोटं लागणार होते. 5 बोटं म्हणजे काय असते की जे 5 बाया असतात ना, खूप क्लोजली रिलेटेड बाया, म्हणजे आई, ताई, मोठी आई, मावशी, आत्या, काकू किंवा समथिंग, अशा 5 बायाच्या खूप जास्त क्लोज आहे, त्याच बाया त्याला हळद लावतील. बाकीचे कोणी असं त्याला हळद लावतील नाही. तर एवढंच होतं. ओके. तर स्टील आम्ही ते जेवण केलं. थोडंसं पोटे राहते त्यामुळे चेंगडीपणा तर थोडासा राहतोच. तर ते आणि मग त्यानंतर मग संध्याकाळी म्हणजे रात्री करीब 12 वाजता आम्ही बॅक टू श्रुतिकाकडे गेलो, कारण श्रुतिकाकडे हळद होते. तर तिथे गेल्यानंतर मग आमचा पुन्हा स्वॅग तयार झाला. तिथे कल्ला करणं, हे करणं, बाकीचे सगळेजण शांत गुपचापपणे पाहून राहिले आणि एवढे पद्धतीने तिला हळद लावून राहिले होते का असे बापरे की खूपच जास्त. तिथे ऍक्च्युली मी गेलो. या म्हणजे कसं आहे की सगळेजण एकदम पद्धतीने तिला मेहंदी लावून हळद लावून राहिले. म्हणलं पागल झाला का. मी असं गेलो, हळद घेतली, पहिले पद्धतनं लावली आरामात, त्यानंतर असं घोपाडलं ना तिला हळदीनं, असं गडगड 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 गडगड. तर त्याच्यामध्ये एक वेगळीच असं झालं की येस, इट फील्स लाईक की ये हल्दी ये जो दोस्तों ने लगाई है, असं फील झालं. या अँड इट वॉज समथिंग रिअली ग्रेट. या सगळेजण हसले, सगळ्यांनी एन्जॉय केला अँड दॅट इज मोमेंट. येस. आणि त्या फोटोग्राफरनी फोटोज पण बहुत जास्त काढले, व्हिडिओ पण बहुत जबरदस्त काढले. ऍक्च्युली आमचा खूप जास्त इम्पॉर्टन्स होता त्या लग्नामध्ये. तो फील होता त्या जेव्हा त्यांनी व्हिडिओ बनवेल ना, तेव्हा त्यांना फील होईलच. यस. आणि त्यानंतर मग श्रुतिकाकडून नंतर आम्ही विशाकडे नाही गेलो. त्यानंतर आम्ही घरी चाललो. तर जेव्हा घरी आलो तर तेव्हा ऑलमोस्ट करीब रात्रीचे 2 वाजले होते. तर त्या मोमेंट मध्ये एवढं थकून असताना 35 एपिसोड रेकॉर्ड करणे इज काइंड ऑफ लाईक रिअली पॉसिबलच होणार नव्हतं. या डेफिनेटली नॉट. या तर आय स्किप द 35 एपिसोड. या सो येस. So this is all those things happened in the 23rd January 2021.
तेव्हा मी वर्धेलाच होतो. येस. या. थँक्यू.